नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी हाय प्रोटीन हाय फायबर असे पनीर वेज कटलेट पाहणार आहोत. झटपट 5 मिनिटात तयार होतात. शिवाय मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी उत्तम पर्याय आहे. हे कटलेट्स तुम्ही केव्हाही खाऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या लहान भुकेसाठी. अगदी झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी आहे, तेही घरगुती साहित्यात. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पनीर वेज कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी पनीर घालूया. इथे घरगुती पनीर मी घेतले आहे. तुम्ही जे मार्केटमध्ये मिळते ते पनीर किसून अशा प्रकारे घेऊ शकता. आता लगेचच आपण एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करूया. त्यामध्ये प्रथम आपण मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, त्याबरोबरच 1 वाटी इथे पालक चिरून घेतला आहे. कोणत्याही भाज्या तुम्ही इथे किसून किंवा चिरून घेऊ शकता. फक्त भाज्या थोड्याशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आता आपण 1 चमचाभर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा घालूया. हेही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 वाटी किसलेला गाजर. गाजरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा बीटही इथे वापरू शकता. त्यानंतर लाल तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, त्याबरोबर चाट मसाला इथे मी घेतला आहे आणि गरम मसाला आणि त्याबरोबरच चवीनुसार मीठ घालूया. आता हे सर्व मिश्रण बाइंडिंगसाठी आपण त्यामध्ये पोह्याची भरड घालत आहोत. पोहे मी अगदी मिक्सरमध्ये व्यवस्थितपणे फिरवून अशी जाडसर भरड तयार करून घेतली आहे. आता आपण लगेचच सर्व जिन्नस व्यवस्थितपणे अशा प्रकारे हाताने एकजीव करून घेऊया. इथे मी पोह्याची भरड वापरली आहे. तुम्ही ओट्सची भरडही वापरू शकता किंवा रवाही वापरू शकता किंवा या जागी ब्रेड क्रम्सचाही वापर करू शकता. जे घरात वस्तू अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आता अशा प्रकारे मिश्रण आपण हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि सुपर सॉफ्ट असा, जर गरज लागेल तर पाण्याचा इथे वापर करून गोळा तयार करून घेणार आहोत. पाहू शकता इथे सुपर सॉफ्ट असा गोळा तयार मी करून घेतला आहे. अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचे आहे. इथे मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केला आहे. आता लगेच आपण ह्याचे कटलेट्स तयार करून घेऊया. त्यासाठी मिश्रणाचा मीडियम साईजचा गोळा घेऊन अशा प्रकारे तळहातावर व्यवस्थितपणे आकार द्यायचा आहे आणि अगदी मध्ये कटलेट दाबून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणत्याही शेपमध्ये कटलेट्स बनवून घेऊ शकता. पाहू शकता किती परफेक्ट कटलेट तयार झाले आहेत. अशा प्रकारे जे राहिलेले कटलेट आहे ते मी अशाच प्रकारे बनवून घेत आहे. पाहू शकता सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच आपण ते शॅलो फ्राय करून घेऊया. इथे मी शॅलो फ्राय करून घेत आहे. तुम्ही एअर फ्राय करून घेऊ शकता किंवा बेकही करून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे हवे आहेत त्याप्रमाणे शॅलो फ्राय, बेक किंवा एअर फ्राय करून घेऊ शकता. आता इथे मी शॅलो फ्राय करून घेत आहे. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालूया. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच गॅस मीडियम ठेवून आपण जे कटलेट तयार करून घेतले आहे ते बारीक रव्यात अशा प्रकारे व्यवस्थितपणे गोळवून घेऊया आणि एक एक कटलेट अशा प्रकारे तव्यावर ठेवूया. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच दोन्ही बाजूने अगदी गोल्डन कलर येईस्तोवर एक समान रंगावर आपण हे कटलेट्स व्यवस्थितपणे भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता एक बाजू कटलेटची अगदी व्यवस्थितपणे परफेक्ट अशी कुरकुरीत झाली आहे. अशाच प्रकारे दुसरी बाजू व्यवस्थितपणे कुरकुरीत अशी आणि गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थितपणे भाजून घेऊया. पाहू शकता दोन्ही बाजू अगदी एक समान रंगावर मी कटलेट्स भाजून घेतले आहेत. आता आपण लगेचच ते आपण टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर व्यवस्थितपणे शोषून घेईल. म्हणजे तेलकट हे कटलेट होणार नाहीत. पाहू शकता सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. गरमागरम कटलेट्स आपण लगेचच सर्व करूया. आता हे कटलेट्स आपण खाण्यासाठी त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात आपण 1 वाटी रोजच्या वापरातील थोडेसे आंबट दही घेऊया. ताजे दही घेतले तरी चालेल. आता त्यात आपण 1 छोटा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा घालूया. त्यानंतर इथे मी पाव वाटी पुदिन्याची पाने घेतली आहेत. त्याचबरोबर
चिमूटभर आपण इथे मिठाचाही वापर करणार आहोत आणि चव बॅलन्स करण्यासाठी इथे मी साखर वापरत आहे. आता हे सर्व जिन्नस आपण पाणी न घालता व्यवस्थितपणे बारीक याची चटणी तयार करून घेऊया. पाहू शकता पुदिन्याची अगदी परफेक्ट अशी चटणी हॉटेल स्टाईल तयार झाली आहे. ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाले अगदी गरमागरम असे व्हेज पनीर कटलेट आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी पुदिना चटणी. लगेचच गरमागरम कटलेट आणि पुदिना चटणी सर्व्ह करूया. अशा प्रकारे तयार झाले अत्यंत पौष्टिक आणि हाय फायबर, हाय प्रोटीनयुक्त असे हे व्हेज पनीर कटलेट. हे कटलेट तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट 5 ते 5 मिनिटातच तयार होतात. त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि शिवाय घरगुती साहित्यात. इथे मी चटणी बनवली आहे, ही फक्त 1 मिनिटात तयार होते. जर चटणी बनवायची नसेल तर तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले तरी हे व्हेज पनीर कटलेट फारच चविष्ट असे लागतात. कारण ह्याच्यामध्ये जे जिन्नस वापरले आहेत ते हाय फायबर आणि हाय प्रोटीनयुक्त आहेत. तुम्ही अशाच प्रकारे व्हेज पनीर कटलेट बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.